आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भोंदू बाबाच्या सांगण्यावरून पतीचे दारूचे व्यसन सुटल्याने त्यांच्यावर महिलेचा विश्वास बसला होता। या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्याने घरावर संकट येणार आहे असे सांगून मंगळसूत्र, दागिने, मुलीची चेन घेऊन या वस्तू मंत्रून देतो म्हणजेच तुमच्यावरील संकट टळेल असं सांगितलं। महिलेला हडपसर भाजी मंडई जवळ बोलावलं। नजर चुकून 3,40,000 रुपयांचे दागिने घेऊन हा बाबा म्हणविणारा पसार झालाय। हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने या भोंदू बाबाला अटक केली आहे। नीलकंठ सूर्यवंशी असे या भोंदू बाबाचं नाव आहे। याबाबत फुरसुंगी येथील एका 44 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार हडपसर येथील भाजी मंडई जवळील मानकर डोसा शेजारील रसवंती गृहाजवळ 27 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण 2 वर्षांपूर्वी कणेरसर येथे फिर्यादी आपल्या पतीला घेऊन गेल्या होत्या। यमाई देवी मंदिराजवळ ते नीलकंठ सूर्यवंशी यांना भेटले। त्यांच्या सांगण्यावरून फिर्यादींच्या पतीने काही दिवस दारू पिणे सोडून दिले होते, त्यामुळे या महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला। हा बाबा महिने 2 महिन्यातून कॉल करून कौटुंबिक समस्यांमध्ये मार्गदर्शन करीत असे। त्या बदल्यामध्ये त्या महिला कधी 500-1000 रुपये दक्षिणा म्हणून पाठवत असत। या महिलेला 25 मार्च रोजी नीलकंठ सूर्यवंशी यांचा फोन आला। त्याने सांगितले की तुमच्या घरावर संकट आहे। त्यावर त्यांनी त्यांना काय उपाय आहे असे विचारले। त्याने मी येतो मग बोलू असं सांगितलं। त्यानंतर 27 मार्च रोजी त्याचा फोन आला। तुम्ही तुमचे मंगळसूत्र, दागिने आणि मुलीचे चेन घेऊन या, मी या वस्तू मंत्रून देतो म्हणजेच तुमच्यावरील संकट टळेल। त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने त्या दागिने घेऊन दुपारी 1:30 वाजता हडपसर भाजी मंडईजवळ आला। त्यांची नीलकंठ सूर्यवंशी याच्याशी भेट झाली। त्यांनी मानकर डोसा जवळील रसवंती गृहात उसाचा रस पिला। त्यानंतर त्याने दागिने मागितले आणि त्यांनी दागिने असलेली प्लास्टिकची पिशवी त्यांच्या हातात दिली। तो पिशवीमध्ये हात घालून काहीतरी पुटपुटत होता। त्यानंतर त्याने त्या महिलेला लिंबू दिला आणि पुढे जाण्यास सांगितले। थोडं चालल्यानंतर लिंबू खाली टाकून मी दागिने देईन, ते तुम्ही घाला, मी तुमच्या मागे येतो असं सांगितलं। त्याच्या सांगण्याप्रमाणे त्या थोडे पुढे गेल्या, लिंबू खाली टाकला, दागिने घेण्याकरिता मागे वळल्या असता त्यांना सूर्यवंशी तेथे दिसला नाही। त्याने आजूबाजूला शोध घेतला तरी तो दिसला नाही। तो सोन्याचा नेकलेस, लक्ष्मीहार, मंगळसूत्र, सोन्याची चेन असा 68 ग्रॅम वजनाचे 3,40,000 रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला। हडपसर पोलिसांकडे त्यांनी फिर्याद दिल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण करून नीलकंठ सूर्यवंशी यांचा माग काढून त्याला अटक केली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।